नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. घोरपडीच्या अवयवांची तस्करी, 2 संशयितांना अटक. वाई सातारा वन विभागाने वन्यजीव तस्कराविरोधात कारवाई करत घोरपडीच्या अवयवांची अवैध विक्री करणाऱ्या 2 संशयितांना अटक केली. या कारवाईत घोरपडीचे अवयव, वाघ अथवा बिबट्या सदृश प्राण्याचे नख, हत्ताजोडी म्हणून ओळखले जाणारे नर घोरपडीचे जननेंद्रिय तसेच समुद्री वन्यजीवांशी संबंधित इंद्रजाल असा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने संशयितांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यांना 23 मे रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर वाई वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी फिरते पथकाने सापळा रचला. सायंकाळी 6:15 सुमारास वाई ते मांढरी मार्गावरील कोचळीवाडी गावाजवळील हॉटेल विक्रांत परिसरात ही कारवाई केली. यावेळी महेश सूर्यकांत होनफडे वय 26 राहणार तांबवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आणि रोहन गजानन कदम वय 23 राहणार तांबवे भवानीनगर पोस्ट माळीनगर अकलूज तालुका माळशिरस यांना मोटारीसह क्रमांक MH14 HW 0506 वाहनासह ताब्यात घेतलं. वाहनाची तपासणी केली असता घोरपडीच्या मानेपासून तोंडापर्यंतचा अवयव, नर घोरपडीचे 4 अवयव, हत्ताजोडी, वाघ बिबट्या सदृश प्राण्याचे नख तसेच समुद्री वन्यजीवाशी संबंधित इंद्रजाल असा मुद्देमाल आढळला. याशिवाय आरोपींकडून 15,000 रुपयांची रोकड, 2 मोबाईल फोन आणि तस्करीसाठी वापरलेले वाहन जप्त केलं. या प्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांच्या न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वनाधिकारी दक्षता कोल्हापूर संजय वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण प्रदीप रोंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत वन परिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, वनपाल संग्राम मोरे, वनपाल धोंडीबा बोळके तसेच वाई वन परिक्षेत्र व फिरते पथकातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.